सुंदर असा डोंगर रांगा आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहोत कामावरती आणि आपण आलो आहोत काळीशेत साकोर या ठिकाणी कामाला. आणि आपण पाहू शकता आज आपल्याला काम आहे पाणी भरण्याचे. आज पाणी भरण्याचे काम आहे आणि आपण इतका मोठं शेत आहे, या शेताला पाणी भरायचे आहे. मित्रांनो, आपण खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहोत आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले असेच नवनवीन व्हिडिओ येतील. तर चला मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात की आपण शेतामध्ये कामाला आलो आहोत आणि पाणी भरण्याचे काम चालू आहे. तर मित्रांनो, हे आहे तागाची शेती आणि आपण पाहू शकतात इकडे आहे सोलार पंप. आपलं पाणी भरण्याचे काम चालू आहे आणि येथे आहे सोलार पंप. तर पावसाळा सीझन चालू आहे आणि तर मित्रांनो, हे आहे सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प. शेतात अशा प्रकारे सोलर प्लेट बसवल्या जातात. इथून जी वीज तयार होते ती इथून आपण आणली जाते आणि इथे आहे बोर, आणि या बोरच्या साहाय्याने पाणी आणलं जातं. तर मित्रांनो, लाईट असो किंवा नसो, याचे खूप असा फायदा आहे. सूर्याचं जे ऊन आहे, ऊन कमी झाल्यानंतर पाणी थोडे कमी मारते आणि ऊन जास्त असलं तर पाणी जरा जास्त मारते. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात की ऊन नसताना इतके पाणी मारले जाते आणि ऊन असताना भरपूर अशा प्रमाणात पाणी. तर मित्रांनो, हे आहे ताक. आणि मित्रांनो, या वावरामध्ये आधी फ्लावर होते आणि मित्रांनो, फ्लावर या पिकामुळे जी वावरातली जी जमिनीची सुपीकता, ती सुपीकता कमी होते व शेतकरी काय करतात की शेतामध्ये असे ताकाचे पीक घेतात आणि ताकाचे पीक घेतल्यानंतर रोटा मारला जातो व ते खत म्हणून पुढच्या पिकासाठी उपयोगी केले जातात. आणि हे ऑर्गॅनिक खत 100% ऑर्गॅनिक खत असते. आणि मित्रांनो, जी सुपीकता आहे ती सुपीकता टिकवली. आपण पाहू शकतात आजूबाजूचा परिसर. मित्रांनो, इकडे पाहू शकता इकडे आहे देवी पठार आणि इकडे आहे सीताफळीची बाग आणि इकडे ह्या ठिकाणी आहे इकडे खंडोबाचे डोंगर व इकडे पुढे जोगे पठार दिसतो व इकडे आहे काळ्याचे पठार. आणि मित्रांनो, तिथून खाली जाते मुळा नदी. तर मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि जे सोलार प्लेट आपण पाणी भरतो ते बंद झाले आहे. आता आपण लाईट पाणी भरतो. तर मित्रांनो, आपली सुट्टी झालेली आहे आणि ह्या इकडे आपण सोलार प्लेटवर आपण पाणी भरत होतो. नंतर लाईट आल्यानंतर आपण ह्या प्लॉटला पाणी भरत होतो. आता आपण रिटर्नचा प्रवास करू. तर मित्रांनो, चालता चालता आपण आलेलो आहोत महादेवाला. तर दुसरा श्रावणी समोर आहे. तर चला मित्रांनो, चालता चालता आपण मांडवे येथे आपण आलो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी. तर मंदिराचे दृश्य खूप सुंदर असे. चला मित्रांनो, जाऊ आणि दर्शन घेऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे महादेवाचे. आणि मित्रांनो, खूप असे प्रसन्न वातावरण आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या दक्षिण साईडला आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता आपण मुळा नदीचे खूप सुंदर असे दृश्य. तर मित्रांनो, एकच नंबर वातावरण आहे आणि आपण पाहू शकतात इकडे खूप सुंदर असा डोंगर रांगा आणि मंदिराच्या शेजारून जाणारी मुळा नदी. आणि तर मित्रांनो, आपले असेच नवनवीन व्लॉग येतील. आणि मित्रांनो, आता पुढील
सोमवार नंतर आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तर मित्रांनो, अशाच प्रकारे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. चला मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.